हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. रांगोळीवर ओम काढला आहे, म्हणजेच हा सोमवारला शूट केलेला व्लॉग आहे. तर ही फुलं बघा छान मी इथं एका बाउलमध्ये डेकोरेशन त्याचं केलेलं आहे. ही फुलं कसली आहेत? तुम्ही याला काय म्हणतात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही याला गुलबास म्हणतो आणि ह्या दिवसाला ही फुलं भरपूर येतात. तशी गोकर्णाची फुलं देखील खूप यायला लागली आहेत. तर महादेवाला गोकर्णाची फुलं वाहिली आहेत, पांढरी आणि निळी दोघंही. आणि बाकी सगळी म्हणजे देवाऱ्यामध्ये वेगवेगळी फुलं तुम्हाला दिसत असतील. सुंदर अशी पूजा झाली आहेत आणि पूजा जर छान झाली तर दिवसाची सुरुवात देखील छान होते, अगदी शेवट देखील मग छान होतो. तर असं सुंदर फुलांचं डेकोरेशन, रांगोळी देखील काढली आहेत आणि मन प्रसन्न करणारी अशी छान पूजा देखील झाली आहेत. आणि त्यानंतर सगळ्यांसाठी मी ब्रेकफास्ट बनवला. तर संडे होता आदल्या दिवशी म्हणून इडल्या केल्या होत्या. तर सकाळी नाश्त्याला इडली फ्राय केली आहेत आणि माझ्या इडलीमध्ये मी वरून छान कोथिंबीर आणि टोमॅटो देखील घातला आहेत. आणि बाकी मी पोहेसुद्धा बनवले होते. मिस्टर आणि अंकित दोघांनी पोहे इडली दोघंही खाल्लं आहेत. जानू देखील खायला बसले आहेत आणि मी इथं फक्त इडली खाते. मला खूप आवडते फ्राय केलेली इडली. अंकितचा डबा वगैरे पॅक करून झाला आहे, तो आता निघणार आहे. आणि इंगळे साहेब ना नाश्ता वगैरे करून राऊंड मारायला गेले होते, फिरायला गेले होते थोडेसे. तर आल्यानंतर हे एवढी सगळी ती फळं घेऊन आले आहेत ते. तर बघू शकतात ॲपल, पेरू आणि सीताफळ. रोज एक फळ म्हणजे ह्या हिवाळ्यामध्ये आपण खायलाच पाहिजे. तसं 12ही महिने खायला पाहिजे, पण हिवाळ्यामध्ये ना काही स्पेशल हे फळं येतात, खूप चांगले असतात, हेल्दीसुद्धा असतात. तर ही फळं खूप टेस्टी आणि छान असतात म्हणून आपण हिवाळ्यामध्ये खाल्लीच पाहिजे. तर पेरू बघा किती मोठे मोठे पेरू आहेत, सोबत सीताफळ देखील आणले आहेत. तर एकदमच ते घेऊन आले. त्यांना म्हटलं होतं की एक फळ म्हणजे संपल्यानंतर तुम्ही दुसरं आणा, दुसऱ्या कॅटेगरीचं फळ आणा, पण त्यांनी एकदमच एवढी आणून ठेवली. तर आता ही रोज एक फळं खायचीच आहेत. आणि काही माझ्या मेडिसिन संपल्या होत्या रात्रीच्या रक्त पातळ होण्याच्या, त्या देखील त्यांनी आणल्या आहेत. तर हे फळं सगळी मी आता धुवून नाही ठेवणार आहेत, यांना असंच ठेवणार आहे टोपलीमध्ये छान. फ्रीजमध्ये नाही ठेवणार, कारण फ्रीजमध्ये एकदा ठेवली ना की आपण कापायला खायला विसरून जातो. फक्त ॲपल मी फ्रीजमध्ये ठेवणार आहेत, बाकी पेरू आणि सीताफळ बाहेरच ठेवणार आहेत. अशी छान फळं आणली आहेत. हिवाळ्यामध्ये खूप सुंदर आणि वेगवेगळी फळं येतात, ते आपण नक्कीच खायला पाहिजे. तर आता मी सोमवारला नंतर काहीच शूट केलं नाही. मंगळवारा तुम्हाला दुपारी भेटते. तर दुपारी इंगळेसाहेब छान झोपले होते आणि मी इथे ड्रेसवर केला, कारण मला थोड्या वेळाने एक्सरसाइज करायची होती. पण त्याआधी मला एक छान चहा प्यायचा होता. तर खूप दिवसापासून मी संध्याकाळचा चहा लिटरली बंद केला आहे. फक्त सकाळचा चहा माझा सुटत नाही. तर आता हा गोकर्ण आहे, बघू शकतात. हे 4 ते 5 दिवसाची गोकर्णाची फुलं आहेत, जे मी गोळा केली आहेत. रोज 5-6 फुलं निघतातच वेलीला. तर 1-2 महादेवांना वाहते आणि बाकीची मी अशी स्टोअर करून ठेवते. तर तुम्ही बघू शकतात अजूनही टवटवीत दिसत आहेत. हे 4 ते 5 दिवसांची फुलं आहेत. तर एक छान एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही ही फुलं ठेवली ना तोडून, रोजची त्यामध्ये मी स्टोअर करत जाते. तर अशी एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवली नाही फुलं, तर अगदी जशीच्या तशी असतात, अजिबात ते सुकत नाही. बघू शकतात तुम्ही, हे एका दिवसाची फुलं नाही आहे. तर आता ह्या फुलांचं मी माझ्यासाठी चहा करते. मी मागच्या वेळेस ना ही चहा शेअर केली होती, त्यामध्ये बरेच इन्ग्रेडियंट मी टाकले होते, पण आज अगदी सिम्पल सोबर करणार आहेत. तर बाकीचे जे फुलं आहेत ना छान डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आणि काही 4 ते 5 फुलं मी माझ्यासाठी चहासाठी काढली आहेत. आणि खूप छान सीझन आहे आता या फुलांचा, तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. बाहेर ठेवण्यापेक्षा किंवा सुकवण्यापेक्षा त्यांना फ्रीजमध्ये अशा प्रकारे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर अगदी जसेच्या तसे ते असतात. तर मी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे. एक पाऊण कप पाणी मी ठेवलं आहे तिथं उकळण्यासाठी. आणि फुलं मी धुवून घेतली आहेत आणि त्यानंतर त्यांना कुस्करून मी टाकणार आहेत. पण धुण्याआधी आणि कुस्करण्याआधी मी त्यांचं जे देठ आहे ना, हिरवं जे असतं ना त्याच्या मागे, ते काढून घेते. ते टाकायचं नाही आहे आपल्याला, ते काढून घ्यायचं आहे. मागच्या वेळेस मी काढलं नव्हतं, मग माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की ते काढून घ्यायचं आहे. तर मग तेव्हापासून मी काढायला लागली आणि छान यांना धुवून आणि कुस्करून मग टाकून देणार आहे. तर ह्या फुलांचा चहा
खूप गुणकारी आहेत. याचा मी स्पेशल ब्लॉग देखील बनवला होता, पण आज परत शेअर करते कारण आपले सबस्क्रायबर वाढत चालले आहेत, आपली फॅमिली वाढत चालली आहेत. तर सगळ्यांनी ना मला म्हणजे बेस्ट ऑफ लक करा, कारण लवकरच मला 5,000 माझे सबस्क्रायबर बघायला आवडतील. 5,000 झालेले मला बघायला आवडतील. तुम्हाला देखील आवडेल मी पुढे गेलेली. तर असे 5,000 लवकर व्हायला पाहिजे. त्यासाठी प्लीज प्लीज जे आता व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, त्यांनी प्लीज नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर चला, इथं मी पाण्यामध्ये छान फुलं करून टाकली आहे आणि मीडियम गॅसवरती मी त्याला छान उकळू देणार आहेत. फुलं टाकल्या ना अगदी 1च मिनटामध्ये जसं पाणी गरम व्हायला लागतं तसं त्याचा कलर त्यामध्ये उतरत जातो आणि छान असा बघा ब्ल्यू कलर त्याचा होत चालला आहे पाण्याचा. 3 ते 4 मिनटं तुम्ही छान बॉईल करून घ्या पाण्याला. तुम्ही मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की आलं टाकू शकतात, तुम्ही गवती चहा घालू शकतात, तुम्हाला हवं ते त्यामध्ये तुम्ही घालू शकतात. तर आज मी काहीच घालत नाही आहे, फक्त हे म्हणजे फुलांचं पाणी आहे उकडलेलं आणि हे छान आता मी गाळून घेते. एक छान 3-4 मिनटं बॉईल करून घेतलं आहे आणि याला गाळून घेते. पूर्ण अर्क त्यामध्ये त्याचा फुलांचा उतरलेला आहेत पाण्यामध्ये, ती इथं मी गाळते. ही चहा तुम्ही अनिशापोटी म्हणजे सकाळीसुद्धा घेऊ शकतात किंवा दुपारी जेवणानंतर 2 तासाने घेऊ शकतात. तर माझं जेवण होऊन 2 ते 3 तास होऊन गेले होते. आता मी चहा घेते आणि अर्ध्या तासानं एक्सरसाइज करेल, ती तुमच्यासोबत मी शेअर करणार नाही आहे. तर इथं हा चहा छान झालेला आहे आणि रात्रीसुद्धा घेऊ शकतात जेवणाच्या 2 तासानंतर झोपण्याआधी. तर मस्त हा चहा झालेला आहे, अगदी ब्ल्यू कलर आलेला आहे. आता यामध्ये मी लिंबू पिळणार आहे, ज्याने टेस्ट देखील वाढेल आणि हेल्दी ही चहा होईल, अजून जास्त हेल्दी होईल. तर बघा अगदी लिंबूचे थेंब पडताच याचा कलर लगेच चेंज झाला आहे. तर आता हा जांभळा चहा झालेला आहे, पर्पल टी झालेली आहे, सुंदर रंग झालेला आहे. तर असं काही रंगाचं आपल्या समोर आलं ना, डोळ्यांना देखील छान वाटतं आणि ते खाण्यात किंवा पिण्यात देखील मजा येते आणि इच्छा देखील होते की हे पिऊन बघावं कसं होते. तर खूप छान चहा आहेत. फुलांचा काहीच फ्लेवर नाही आहे, पण लिंबाचा यामध्ये फ्लेवर असणार आहेत आणि फ्लेवरसाठी किंवा हेल्थसाठी आपण लिंबू वापरू शकतो. व्हिटॅमिन सी मिळते आपल्याला लिंबूने आणि गोकर्णाचे फायदे तर तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकतात. मी तरी किती सांगणार, आणि कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं. तर भरपूर फायदे आहेत आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरत असाल ना, म्हणजे तुम्हाला आठवण राहत नाही बऱ्याच गोष्टी, तर हा चहा नक्की प्या. तुमच्या मेमोरीवर खूप चांगला परिणाम होणार आहेत. खूप म्हणजे आरोग्यकारी तर ती सगळ्याच गोष्टीसाठी आहेत, पण तुमच्या ब्रेनला खूप चांगल्या प्रकारे ही हेल्प करते ही चहा. तर असा मस्त चहा मी बसून एन्जॉय करते आणि चहा पिताना अगदी मोबाईल, टी व्ही वगैरे काहीच नाही, मस्त हा चहा एन्जॉय करायचा. आपण जर शांततेने कुठली गोष्ट आत्मसात करतोय ना, खातोय पितोय, तर ती आपल्या शरीराला हमखास ती लागते. तर तुम्ही बघतात की मी वेट लॉससाठी काही ना काही करतच असते. तो फार कमी होतो ही गोष्ट वेगळी, कारण थायरॉईड माझा म्हणजे इम्बॅलन्स होतच असतो. रिपोर्ट कधी चांगले असतात, कधी वाईट असतात. तर आपलं हे चालूच असणार आहेत कंटिन्यू. प्रयत्न करत राहायचे, कधी ना कधी तर होणारच आहे असं मी समजून चालते. आणि वेट लॉसच करणं म्हणजे हा एक भाग नाही आहे. बाकीचे जे काही आजार आहेत ते आपल्यापासून लांब राहायला पाहिजे, त्यासाठी देखील मी प्रयत्न करत असते. तर हे चालूच असतं. आणि आता बघा संध्याकाळी मी परत गाऊन वगैरे वेअर केलं आणि किचनमध्ये आले स्वयंपाक करायला. ह्या दिवसाला खूप छान हिरव्या भाज्या मिळतात हिवाळ्यामध्ये. खरं तर भाज्या खाण्याची वेगळीच मजा आहे. खूप साऱ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात. त्यामध्ये मेथी ही सगळ्यांची फेवरेट आहे. तर छान मेथी मिळाली होती, पण खूप महाग मिळत आहे. 40 रुपये जुडी या एका मेथीची. तर खूप महाग आहे सध्या तरी. पण जसा हिवाळा लागतो, हे मेथी किंवा भरताचे वांगे, जे गावरान वांगे आमच्या खानदेशचे, हे आले ना की मग किती महाग असू दे आम्ही आणतोच. तर इथं मी मेथी आधी घेतली होती धुवायला, पण ती कमी पडली म्हणून फ्रीजमधून थोडीशी अजून मेथी काढली, धुवून घेतली. त्याआधी मी कोथिंबीर वगैरे धुवून घेतला होता आणि मसाला वगैरेसुद्धा करून घेतला होता आमच्या गावाकडच्या पद्धतीचा. शेंगदाणे, मिरची वगैरे भाजून घेतली, लसूण आणि त्यामध्ये कोथिंबीर वगैरे असं घेतलं होतं.
इथं मी छान धुवून घेतली आहे मेथी. तिचं पूर्ण जी काही माती लागली ती नळाखाली छान टोपलीमध्ये घेऊन धुवून घेतली आणि मग काही पिवळी पानं दिसली ती सुद्धा काढून घेतली आणि आता तिला स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहेत थोडंसं मीठ घालून, जोपर्यंत कणिक वगैरे मळते तोपर्यंत. आणि मीठ टाकल्याने काय होतं की मेथीचा कडवटपणा देखील थोडासा कमी होतो. इथं मसाला देखील वाटून घेत आहेत. तुमच्याशी एक गोष्ट ना मला शेअर करायची आहे की बघा, आपण स्वतःची जेव्हा स्वतःची काळजी घ्यायला लागतो ना, आणि ही गोष्ट आपण जर कोणाशी शेअर करतो ना, तर काही जण त्याला स्वार्थी म्हणतात. म्हणजे तो स्वार्थीपणा नव्हे खरं तर. आता काल ना मी माझ्या एका मैत्रिणीसोबत बोलत होते. ती तिच्या मैत्रिणीचं सांगत होती की ती किती स्वतःला जपते, किती म्हणजे लक्ष देते आणि खूप ती म्हणजे हे नाही खाणार किंवा तेच खाणार किंवा खूप तिचं ती काळजी घेत असते. तर तिचं असं म्हणणं होतं माझ्या मैत्रिणीचं की किती स्वार्थी आहे गं, आपण फॅमिलीसाठी एवढं सगळं करायला पाहिजे. मुलं बाहेर जातात ऑफिसला, आपले पुरुष मंडळी पण सुद्धा ऑफिसला जातात, बाहेर जातात, त्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपलंच काय आपण घेऊन बसायचं. तर मला तर गोष्ट ही खटकली की हां, आपण त्यांची तर काळजी घेतोच ना, मग आपणही मनुष्य आहोत, आपण त्यांच्यासाठी उभे आहोत, स्वतःसाठी देखील उभे आहोत. तर ह्या घरासाठी उभं राहण्यासाठी आपल्याला देखील हेल्दी राहणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग त्याला स्वार्थीपणा कसा म्हणायचा? हा स्वार्थीपणा नाही, स्वतःची काळजी घेणं झालं. कारण जर इतरांची काळजी आपण घेतोय तर स्वतःची काळजी घेण्यामध्ये काय वावगं आहे मला कळत नाही. तर आपण खरं तर खूप वर्षापर्यंत हलगर्जीपणा करतो, स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. पण जेव्हा 40शी उलटते ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण काय चुका करून बसलो आहे आणि मग आपण नव्याने आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो. आता तुम्हाला हे बघा शेअर करते. हे माझं भाजी कापायचं स्टँड आहे लाकडाचं. हे मी आधी गॅसच्या मागे ठेवायची. तर ना जे आपलं कुकरमधलं पाणी उतू जाते, डाळ तांदूळ भात वगैरे आपण लावतो किंवा गॅस वगैरे धुताना वगैरे पाणी जायचं आणि तिथंही हमखास राहायचं माझं खूप. तर ते सडायला लागलं होतं, अगदी खराब होत होतं. तर मी सुरीनं त्याचं मी काढून घ्यायची. तर खूप जास्तच खराब व्हायला लागलं आणि म्हटलं आता याचं काय करायचं. म्हणून मग इंगळे साहेबांनी सध्याची ही टेक्निक वापरली की त्यांनी त्यांच्याकडे लाकूड कापण्याचं सुद्धा हत्यार आहे. त्यांनी त्याच्याने ते कापून टाकलं अक्षरशः तो पूर्ण भाग आणि त्याला टेपने चिटकवून घेतलं. म्हणजे मला सध्या तरी वापरायला अगदी व्यवस्थित झालं आहे. तर मला आधी मी दुसऱ्या ठिकाणी स्टँड ठेवायची, पण आता मी तिथं ठेवायला लागली होती म्हणून ते एवढं ते खराब झालं होतं. तर काम करता करता बघा आता अंकित देखील ऑफिसमधून आला आहे आणि आल्या त्याचं ऑफिसमधलं काही ना काही तो सांगत असतो. तर आताही तो मला काहीतरी सांगतो आहे. तर ही सवय आहे त्याची शाळेपासून की आल्या एखादी काही घटना घडली असेल शाळेमध्ये किंवा आता ऑफिसमध्ये, तर तो ती आल्या सांगणार. नंतर मग जरी बोलायला वेळ नाही मिळाला तरी चालेल, तो आपल्याच दुनियेमध्ये असतो. पण आल्या तरी मला ती गोष्ट तो नक्कीच सांगेल. आणि नंतर इंगळे साहेब संध्याकाळीसुद्धा फिरायला गेले होते. तर ते देखील आता आले होते मागे. तर असं बोलता बोलता मी माझं कामही करत होते आणि त्याच्याशी बोलतसुद्धा होते. आणि बघा इंगळे साहेब देखील आले. तर तेही 2 वेळेस राऊंड मारायला जातात, सकाळीसुद्धा जातात आणि संध्याकाळीसुद्धा. तर तेही त्यांच्या तब्येतीकडे खूप जास्त आता लक्ष द्यायला लागले आहेत, कारण आता तेही निवांत झाले होते. तर स्वतःकडे लक्ष देणं त्यांनाही गरजेचं वाटत आहे. आणि तर अंकित आल्या बडीशोप तोंडात घालतोय. तर मी कॅमेरा तसाच ठेवला होता, ते आपोआप शूट झालं म्हणून मी तर राहू दिलं. त्याला खूप सवय झाली आहे ते बडीशेप खायची, कारण मध्यंतरी तब्येत खराब झाली होती, जेवण पचत नव्हतं. तरी बडीशेपने त्याला खूप फरक पडला आहे. तर तो दरवेळेस ते बडीशेप खातो. आणि तो लगेच बाहेर गेला, मित्राचं काहीतरी काम होतं म्हणून. आणि मी परत किचनमध्ये लागले भाजी वगैरे टाकण्यासाठी. तर मी आधी ही तेलामध्ये जिरं घालून ही भाजी छान मी वाफवून घेते आणि त्यानंतर मग मसाला टाकून छान अशी ग्रेव्हीची भाजी तयार करणार आहे. तर ह्या भाज्या ना हिवाळ्यामध्ये ज्या काही भाज्या येतात त्या सगळ्या भाज्या आपण खायला पाहिजे, मुलांनाही खाऊ घालायला पाहिजे. कशाही प्रकारे तुम्ही बनवा, पराठे बनवा, त्याची भाजी बनवा, सुकी भाजी बनवा किंवा कटलेट बनवा, काहीही बनवा, पण ह्या भाज्या सगळ्यांच्या पोटात गेल्याच पाहिजे. आपण दुसरं काही हेल्दी नाही करू शकत ना, किंवा आपल्या बजेटमध्ये नसेल तर कमीत कमी भाज्या आणि फळं हे तर आपण खायलाच पाहिजे हमखास.
तर याने मेडिसिनसुद्धा आपल्याला कमी लागतील खरं तर. तर माझ्याही अशा मेडिसिन आहेच, सकाळच्या 2 आणि रात्रीची 1. खूप प्रयत्न करते ह्या मेडिसिन पूर्ण बंद होण्यासाठी. बघू कधीतरी मला सक्सेस मिळेलच. तर इथं बघा भाजी मी मसाला घालून घेतला आहे ते वाफवलेल्या मेथीच्या भाजीमध्ये, आणि नंतर हवं तेवढं मी पाणी वगैरेसुद्धा घालणार आहे. एका बाजूला चपात्या देखील होत आहेत. तर खूप फास्ट काम चालू आहे. व्हिडिओ देखील फास्ट आहे, पण काम देखील फास्ट चालू आहे. आणि मी लगेचच काय केलं की भाजी जशी इकडे उकळीला आली आणि माझ्या चपात्या वगैरे अर्ध्या होत आल्या होत्या, लगेच इंगळे साहेबांना वाढून दिलं. कारण तेही मग फिरून वगैरे येतात आणि मग नंतर भूक लागते, आणि सकाळी ते खूप लवकर जेवण घेतात आता हल्ली. तर माझंही थोडंसं लवकर करण्याचा प्रयत्न करते, पण आपले बाकीची कामं आवरता उशीर होतोच मला दुपारी देखील जेवणाला. तर इथं छान चपात्या वगैरे म्हणजे फुलके केले आणि त्यांना देखील वाढून दिलं, आणि लगेचच मी सुद्धा बसली. जान्हवी आणि अंकित येतील तेव्हा त्यांनाही वाढून देईल. तर असा मस्त आजचा व्लॉग होता. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.